भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी डॉग शेल्टर हाऊस उभारण्यास आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह शुभारंभ। प्रभाग क्रमांक 18 मधील अवधान परिसरात कामास सुरुवात। महापौरांनी शब्द पाळला। शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या शोधण्यासाठी महापालिका माध्यमातून अवधान येथे प्रभाग क्रमांक 18 मधील भूखंडावर डॉग शेल्टर हाऊस उभारण्याचा प्रारंभ आज अनुप अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। जवळपास 2.5 कोटी रुपयांच्या निधीतून 70 बाय 30 आकाराचे गोडाऊन हाऊस उभारून शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यात येणार आहे, अशी माहिती अनुप अग्रवाल यांनी यावेळी दिली। गणपती बाप्पा भाई ऍक्शन देऊन द्या समोर बघा सगळ्यांनी मारा कुदळ कुदळ प्रवीण भाऊ इकडे नाही यार तुला शेवट असं नको करून दादा तुला भेटायचं आम्हाला नाही ना जोडी दिसायला शेट महापालिकेच्या माध्यमातून आज या ठिकाणी डॉग शेल्टरचं काम भूमिपूजन महापौर, जिल्हाध्यक्ष, उपमहापौर, सर्वांच्या नगरसेवक, या भागातील नगरसेवक सारिकाताई, रणजितराजे सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज आम्ही भूमिपूजन केलेलं आहे। धुळे शहरात कुत्र्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि फार कंप्लेंट्स येत आहेत। लहान लहान मुलांना चावा घेणे इत्यादी गोष्टी घडणे, त्याच्यासाठी आज महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण डॉग शेल्टरचं कामाचं भूमिपूजन केलेलं आहे। लवकरच दीड महिन्याच्या आत या ठिकाणी डॉग शेल्टर बांधलं जाईल आणि धुळे शहरातील भटके कुत्रे जे आहेत, जे सकाळ संध्याकाळ लोकांना चावा घेतात, अशा सर्वांना या ठिकाणी आम्ही त्यांची व्यवस्था करणार आहोत। पालिका फंडातून डॉग शेल्टरचं आपण या ठिकाणी काम करत आहोत। जवळपास 2.5 कोटीचं काम या ठिकाणी असणार आहे। 70 बाय 30 असं डॉग शेल्टर या ठिकाणी असणार आहे। ठिकाणी रूलिंग पार्टीमध्ये राजकारण असतं, म्हणजे तुमचं म्हणणं काय नेमकं? अमोल सूर्यवंशी हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, 4 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि हे काम महापालिकेच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून, आमदार अनुप अग्रवाल जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रयत्नाने